आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच कडे आहे, ही दुसऱ्या कोणाकडे नाही. काही लोकांच्याकडे जाडूच्या कांड्या नाही, त्या डुप्लिकेट कांड्या आहेत. आणि त्याच्यानी काय जी.एस. पाटील साहेब काही फिरवलं ना तरी होत काय नाहीये. त्यांना वाटतं असं, पण होत काय नाहीये. ती जादू म्हणजे जनता आहे. मागील 30 वर्षापासून हे जी वाहिनी जुनी आहे ती तशीच आहे. बदल नाही झाला, दुरुस्ती नाही झाली. त्याच्यामुळे इथल्या लोकांना भरपूर त्रास होत होता आणि खर्च होत होता. सारखं महिन्यातून 2-3दा ड्रेनेजवाल्याला बोलवून त्यांना पैसे देऊन खर्च करावा लागत होता. भाजपच्या महिला पदाधिकारी तथा ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 व 5 अंतर्गत येणाऱ्या सहकार बाजार, सेक्टर 5 ते नवरात्री हॉटेल समोरील रोड, सेक्टर 4 पर्यंतची मोठ्या व्यासाची मुख्य मल निसारण वाहिनी बदलण्याच्या कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्याचे उद्घाटन माजी खासदार संजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विधी समिती सदस्य शिवाजी खोपडे, नगरसेविका श्रेया जिरगे, नगरसेवक बंडू केनी, समाजसेवक जी.एस. पाटील, ज्येष्ठ नेते अरुण पडते, समाजसेविका वैशालीताई पाटील, हर्षाली कोटकर, समाजसेवक सुदर्शन जिरगे, ॲडव्होकेट गणेश देशमुख, समाजसेवक शांताराम सावंत, समाजसेविका विद्या ठाकूर, शरद सावंत, ॲडव्होकेट केतन सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या आयोजकांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात माजी खासदार संजू नाईक यांनी आपल्या प्रभागातील सर्व विकास कामे ही सर्व केली जातील असा आत्मविश्वास त्यांनी देत संध्या सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच कडे आहे, ही दुसऱ्या कोणाकडे नाही. काही लोकांच्याकडे जाडूच्या कांड्या नाही, त्या डुप्लिकेट कांड्या आहेत. आणि त्याच्यानी काय जी.एस. पाटील साहेब काही फिरवलं ना तरी होत काय नाहीये. त्यांना वाटतं असं, पण होत काय नाहीये. ती जादू म्हणजे जनता आहे. जादूची कांडी म्हणजे जादूची कांडी काय हो? जादूची कांडी म्हणजे जनता आहे. जी जनता त्याच्या बरोबर प्रेमानं आहे त्यांनी एकदा तुम्हाला आशीर्वाद दिला की ती कांडी बरोबर फिरते. आणि त्या नवी मुंबईमध्ये आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी बघितलं की लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. काही लोक या शहरावरती डाका टाकायला लागले. डाका लोकशाहीचा अधिकृत डाका, परंतु लोकशाहीने त्यांना धुडकावून लावलं. काही आमच्या सदस्यांना अपयश आलं, परंतु काळजी करायची नाही. 111 प्रभागामधली सर्व जनता आपली आहे. एकदा निवडणूक संपली की आपल्यासाठी 20 लाख लोक आहेत, काही आपली लोक आहेत. या प्रत्येक माणसाचा अधिकार या महापालिकेवर आहे, या नगरसेवकांवर आहे. आणि म्हणून ते पूर्ण करण्याचं काम भविष्यामध्ये आपण करू. जे काही काम उरलं असेल, आता शिवाजी इकडे आहे, ते तुमच्या बरोबर आहे. आता बंडू शेठ आहेत, आणि ही सर्व मंडळी, आमच्या जिरगेताई आलेल्या आहेत. ही सर्व मंडळी आपल्या बरोबर काम करायला, म्हणजे एका पूर्वी प्रभागामध्ये 1 नगरसेवक होता, 4 नगरसेवक ताकद लावलं. कुठेही कमी होणार नाही. आणि ज्याच्यात कमी होती, उणी होती, तिथे बंडू शेठला पण पाठवून दिलं. त्याच्यामुळे आता कुठेही कमी नाही होणार. आपल्याला चांगलं काम करायचं आहे. मी पुन्हा सावंत मॅडम तुम्हाला सांगतो की अजून जी कुठली कामं असतील, नाईक साहेबांच्याकडे पत्र द्या, अशोक भाऊंच्याकडे पत्र द्या, महापौरांच्याकडे पत्र द्या. सर्व कामं करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे. पर्यायानं ही भारतीय जनता पक्षाची असणार आहे. याविषयी ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता मा जिजाऊ मा रमाई व इथे उपस्थित असलेले सर्व माझे बीजेपीचे कार्यकर्ते, महिला मोर्चा व सर्वांना नमस्कार करून आज येथे 2-3 वर्षाची आमची प्रलंबित मागणी होती. त्या मागणीप्रमाणे आम्ही फॉलोअप घेतला आणि आदरणीय जे आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेब यांनी आमदार निधीतून आमचं हे स्वप्न साकार केलं. आमदार निधी मान्य करून आज इथे बघितलं तर इथे सहकार बाजार आहे,
ब्लू हेवन सोसायटी आहे, आशा हॉस्पिटल, नवरात्री हॉटेल, त्याच्यामुळे आणि मागील 30 वर्षापासून हे जी वाहिनी जुनी आहे ती तशीच आहे, बदल नाही झाला, दुरुस्ती नाही झाली. त्याच्यामुळे इथल्या लोकांना भरपूर त्रास होत होता आणि खर्च होत होता. सारखं महिन्यातून 2-3दा ड्रेनेजवाल्याला बोलवून त्यांना पैसे देऊन खर्च करावा लागत होता. तर ह्याचं सर्वच आता म्हणजे शेवट होणार आहे आणि ह्या त्रासातून इथल्या सेक्टर 4 व 5च्या रहिवाशांना बऱ्याच प्रमाणे राहत मिळणार आहे. कारण ही मलनिसरण वाहिनी ही मुख्य मलनिसरण वाहिनी आहे. त्याच्यामुळे सगळीकडे जे ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होतील आणि खूप वर्षापासूनची आमची मागणी हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केलेली आहे. तसेच अजूनही 2-3 मागण्या आहेत. बाजूला एक विरंगुळा केंद्र आहे, त्याच्यानंतर आम्हाला इकडे गार्डन मध्ये तिथे इथल्या लोकल लोकांना खेळण्यासाठी काहीच सोय नाही आहे. तर या सगळ्या मागण्या आम्ही एका पाठोपाठ एक पार करत आहोत आणि त्या हळूहळू पूर्ण होतील अशी मी ग्वाही देते. आणि आज खूप आनंद होतोय आणि मोठ्या प्रमाणात आदरणीय संजीवजी नाईक साहेबांच्या हस्ते आणि इथे प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते आज नारळ वाढवला आणि त्याचा शुभारंभ केलाय. 1-1.5 महिन्यामध्येच हे काम पूर्ण होईल आणि इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.